ब्राह्मण सगळं उठून बघा बरायला स्वागताला. एवढेच नव्हे तर त्या यज्ञकुंडातली अग्नी बघा काय, त्या यज्ञकुंडातले 3 अग्नी प्रगट झाले. किती अग्नी? 3 अग्नी. बरं का, लक्षात घ्या. त्या 3 अग्नी प्रगट होऊन काय केलं, त्या नवनारायण दर्शन दिलं बरं का, लक्षात घ्या. काय सामर्थ्य असतं लक्षात घ्या तपश्चर्याचं. आणि मग त्या नवनारायणच्या हस्ते पूर्णाहुती संपन्न झाली. त्यांचंही पाद्यपूजन जनक राजाने केलं. त्यांना आसनावर बसवलं आणि प्रश्न बघा केला. कोणी प्रश्न केला? जनक राजाने प्रश्न केला का नवनारायणा. जो इकडे वसुदेवाने प्रश्न केला होता ना, तो प्रश्न कोणी केला? जनक राजाने केला बरं का. काय प्रश्न केला जनक राजाने त्या नवनारायणा? म्हणे हे नवनारायणानं, ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे की वसुदेवाच्या प्रश्न सारा प्रश्न की फक्त वाक्य रचना वेगळी, शब्द वेगळे, मग अर्थ तोच लक्षात द्या. तिकडे प्रश्न काय आहेत? या भवसागून तरुण जाईल यासाठी मला भागवत धर्म सांगा. आणि इकडे प्रश्न तोच प्रश्न आहे काय, या मनुष्य जीवाचं कल्याण कसं आहे बघा. आणि मग त्याचं उत्तर कोणी दिलं? कवी नावाचं नवनारायणचे पहिले कवी या नारायण दिलं. काय उत्तर दिलं थोडक्यात बघा, आपला संपू आता 5 मिनिटामध्ये. काय उत्तर दिलं कवी या नारायणाने? की म्हणे बघा, भगवंताने हा मनुष्य दिला. या मनुष्य देहामध्ये भगवंताने काय केलं, प्रत्येकाला सारखंच डोळे नाक दिले, सर्व इंद्रिय सारखे दिले की नाही. 2 पाय दिले, 2 हात पाय, 2 डोळे, 2 कान, सर्व काय इंद्रिय प्रत्येकाला सारखी दिली बरं का. आणि मग त्या 10 इंद्रियांच्या माध्यमातून काय केलं भाषा बरं का. पहिलं इंद्रिय होतं मन का. मन हे अत्यंत का महत्त्वाचं इंद्रिय आहे की नाही. आपल्याला प्रत्येकाला मन आहे की नाही. आता तुम्ही सर्व बसेले, मात्र मनाने बसेले का? शरीराने बसेले, मनाने 100% नाही बरं का. कोणाचं मन कुठं गेलं असं, कोणाचं मन कुठं असं, मात्र शरीराने तुम्ही बसेले, मात्र मनाने 100% गॅरंटी नाही बरं का. असं ते बघा, ऐका मायला म्हणलं मनाने काय करावं बघा. मनाने काय केलं पाहिजे याचं उत्तर कोणी दिलेलं आहे बघा, कवी येणार बघा, कवी नारायण दिले. काय उत्तर दिलं? मनाने काय करावं? भगवंताचं ध्यान करावं. काय करावं? भगवंताचं ध्यान करावं. बघा किती महत्त्वाचं विषय की नाही. बघा, जे मनाने ध्यान करते मग बाबाजी काय म्हणायचे, शिवध्याय ध्यान मिटे जाय वांदा. काय? शिवध्याय ध्यान मिटे जाय वांदा. जो ध्यान करील त्याला कोणताही वांदा येणार नाही. म्हणून मनाने ध्यान करावं. पायाने काय करावं? दररोज कुठे जावं? मंदिरामध्ये. पायाने दररोज कुठे जावं? मग आपल्या गावात परिसरामध्ये जी मंदिर आहे ते कशासाठी आहेत बरं का. हा नीट मुद्दा लक्षात बरं का. म्हणून महिलांनी एक खबरदारी घ्यायची बरं का. एक प्रश्न आहे सर्व महिला मंडळ बाबांचा. आता तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च करता की नाही. त्याला पाटी दप्तर, त्याचं भोजनाची व्यवस्था, त्याची फीज, कितीतरी लाखो रुपये खर्च बघा त्या मुलांच्या शिक्षणासाठी महिला करू राहिल्या की नाही, किंवा आईबाप करू राहिले. माता बाबांचा प्रश्न पुढचा ऐकावर का महिलांना. जसं शिक्षणासाठी लाखो रुपये तुम्ही खर्च करतात, तर मुलांच्या संस्कारासाठी किती रुपये खर्च करता सांगा बरं बाबांना. आता हे उठून एखाद्या महिलेने सांगा, मी माझ्या मुलाच्या संस्कारासाठी इतके रुपये खर्च करतो बरं का. एखाद्या महिला उभे राहून सांगा बरं. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च होऊन राहिले बरं का. किती? शिक्षणासाठी. कशासाठी? शिक्षणासाठी. मग ज्याची गरज आहे त्या संस्कारासाठी किती खर्च करून राहिले सांगा बरं. म्हणून माता लक्ष्मण बाबांचा बघा या ठिकाणी बघा मुद्दा लक्षात बरं का. ते महिलांनी काय करा बरं का, मुलांकडे काय द्यायचं, एक दिवा द्यायचा हातात आणि काय सांगायचं आहे म्हणे मंदिरामध्ये देवाला म्हणे दर्शन करून, किंवा हार द्यायचा, काय देवाला हार घालून, किंवा काय करायचं पंचपाळ द्यायचं जाय पूजा करून, किंवा अगरबत्ती द्यायची अगरबत्ती लावणे. अशा काही ना काही बघा मुलांकडे द्यायचं. त्या मुलांना कुठं पाठवायचं? कोणं पाठवायचं मुलांना? का थिएटरमध्ये पाठवायचं? काही तर ठिकाणी वर्षात. मग मुलांना कुठे पाठवायचं बघा. ज्या माता भगिनी आपल्या मुलांना दररोज कुठे पाठवती? मंदिरात पाठवती. आणि एवढंच नाही तर बघा मंदिरात पाठवायचं नाही, त्याचबरोबर काय करायचं त्या मुलांना बघा तुमचं दर्शन घ्यायला लावा. काय लावा? तुमचं दर्शन तुमच्या मुलांनी केलं भाषात घ्या. अशा रीतीने बघा जे मुलं दररोज आपल्या आईवडिला